होणाऱ्या एवढ्याशा 2-2.5 वर्षाच्या मुलाचं बोलणं विलक्षण गोड वाटतं. बायकोनं नवऱ्याला ए म्हणणं आणि एवढ्याशा जीवानं ए बाबा म्हणणं यात फरक आहे ना. जिथं उमटलेला ठसा जतन केला जाईल तिथंच शिक्का उमटवावा, नाहीतर ते निवडणुकीचे शिक्के होतात. राजकारणी, मुत्सद्दी, विचारवंत, तत्वनिष्ठ, धार्मिक, सामाजिक कार्य करणारे किंवा जबरदस्त पैसा कमावणारे व्यापारी, अशी जी काही हेतू ठरवून जगणारी माणसं असतात त्यांची केस आपण सोडून देऊ. पण बहुतांशी जी सामान्य असतात, ज्यांना तुमच्या जगण्याचं प्रयोजन काय हा प्रश्न विचारला तर उत्तर माहीत नसतं, अशी जी माणसं असतात ना, ती सगळी पूर्वतयारीशिवाय जगतात. इतिहासाचा तास संपला की भूगोलाच्या वह्या पाकिटातून काढायच्या. इतिहास 2 तास ओळीने शिकवायचा असं मास्तरांनी ठरवलं तर इतिहासच शिकायचा. अरे गंमत म्हणून समोरच्या बाकावरच्या मुलाला टप्पल मारावी किंवा खिडकीतून बाहेर एखाद्या झाडाकडे उगीचच बघावं असं या मंडळींना वाटत नाही. म्हणून शाळेत जेव्हा ऑफ पिरियड येतो तेव्हा ह्या माणसांची अवस्था केविलवाणी होते. आलटून पालटून पाकिटातल्या वह्यांची उलटापालट करण्यापलीकडे ती जात नाहीत. ही सगळी जमात कोणत्याही कॉलेजात गेली, जरी अगदी MA झाली तरी ती जमात उत्कृष्ट नोकरी करते. MA नंतर नोकरी संपेतो एमओ या वर्गात त्यांचा मुक्काम. एमओ म्हणजे मोस्ट ओबिडियंट. अशा माणसांचे आठवड्यातले 5.5 दिवस छान जातात. शनिवार रविवार म्हणजे ऑफ पिरियड. रिकाम्या तासांचा विचार आयुष्यभर केलेला नाही. ही माणसं मग स्वतःही जगत नाहीत आणि दुसऱ्याला तर मुळीच जगू देत नाहीत. इतर माणसं स्वतःचं मन रमवू शकतात, ते त्यांना बघवत नाही. या माणसांना स्वतःभोवती वर्तुळ निर्माण करता येत नाही आणि त्यांनाही कुणी आपल्या वर्तुळात घेत नाही. अशा माणसांना समाजात, मित्रवर्तुळात, नातेवाईकांच्या जागा मिळते ना, ती दया म्हणून, माणुसकीचं नातं जपायचं म्हणून. आपली मुलं आपले खरे परीक्षक असतात. आई वडील म्हणजे नवरा बायको आपण होऊन एका टीकाकाराला जन्माला घालतात. ती मुलं परखडपणे कुणाचं चुकतं हे अचूक सांगतात. आपण त्यांना तुला अक्कल नाही काय करतो, गप्प बसवतो. त्यांना अक्कल असते का? नसते, म्हणून ती खरं बोलतात. अक्कल वाढली की अहंकार वाढतो, आडमुठेपणा रक्तात वाहतो. खरं आणि खोटं यात जे सूक्ष्म अंतर आहे तिथे मतलब साठू लागतो. पुढे त्यात स्वार्थाची भर पडते. मुलांना मग कुणाची बाजू घ्यायची ते कळायला लागतं. मुलं सब्जेक्टिव्हली बोलत नाहीत, ऑब्जेक्टिव्हली बोलतात. या उलट आपण सब्जेक्टिव्हली जगतो. खरं म्हणजे आपण कसे जगतो याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. आपण सगळे डिप्लोमॅटिककडून ऑटोमॅटिककडे दौड करत आहोत. आपल्यातला माणूस झपाट्याने नाहीसा होतोय. साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते तिचे बळी होतो. डिप्लोमॅटिकली प्रश्न विचारले की ऑटोमॅटिकली उत्तरं मिळतील या भ्रमात आपण वावरतो आणि मग मुलांचा उपयोग साथीदाराऐवजी आपण साक्षीदारासारखा करतो. मुलंसुद्धा मग कल बघून बोलायला शिकतात. संसारातला नवरा बायकोचा चार्म का जातो तर तिथं प्रतीक्षा ही अवस्थाच नसते. एकमेकांना गृहीत धरलं जातं. सुख हाताशी असतं म्हणूनच हातातून निसटतं. संसारातली उदासीनता ही निव्वळ अभिरुचीवर अवलंबून नाही, प्रतीक्षेची अनुपस्थिती हेही एक कारण. मैत्रीमध्ये देखील स्वतःचे असे वेगळे तास हवेत. त्या कालावधीत मित्राचीही लुडबुड नसावी. त्या कालावधीमध्ये भले तुम्ही नुसते लोळत राहा, तो निष्क्रिय राहण्याचा अवधी मैत्रीमध्ये मिळायला हवा. त्या एकांतात मग आपोआप मानापमानाच्या व्याख्या तपासता येतात, ठरवता येतात. एकदा असे केवळ स्वतःचे क्षण वेगळे ठेवले की प्रसंगी छंद बाजूला ठेवून मित्रासाठी वेळही देता येतो. कटाक्षानं ही पथ्य सांभाळली की नंतर ही देवाणघेवाण एक सहजावस्था होते. निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता. त्या सहजतेमधूनच सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. साय दुधातूनच तयार होते आणि दुधावर छत धरते.
साय म्हणजे गुलामी नव्हे. साई खालच्या दुधाला साईचं दडपण नाही वाटत. मैत्री तशी असावी, दुधापेक्षा स्निग्ध. साईची नंतरची सगळी स्थित्यंतरं म्हणजे दही, ताक, लोणी, तूप ही जास्त जास्त पौष्टिकच असतात. तसं मैत्रीचं घडावं. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा. ज्यांच्या मैत्रीमुळे प्रगती खुंटते ती मैत्री संपण्याच्याच लायकीची असते. याच दृष्टिकोनातून ज्या ज्या संसारात पती पत्नीचं नातं मैत्रीसारखं राहतं ते संसार टिकतात. संसारामध्ये रुसवे हवेत, फुगवे हवेत, चेष्टा मस्करी हवी, जोडीदाराच्या व्यासंगात साथ हवी. त्याप्रमाणे हक्काने तुमच्या आता सगळ्या गोष्टी माझ्यासाठी दूर ठेवा असं प्रेमळ अतिक्रमण सुद्धा हवं. केवळ स्वतःचं स्वास्थ्य आणि ऐशाराम जोपासण्यासाठी जोडीदाराला गुलाम करायचं नसतं. समाजातल्या कोणत्याही व्यक्तीच्या व्यथा ज्याला बघवत नाहीत त्याला निकटवर्तीयांचे अश्रू पुसता येणार नाहीत का? पण अश्रू पुसायला कासावीस झालेल्या रुमालाचं तुम्ही पायपुसणं करायला लागलात तर? साखळी ओढल्याप्रमाणे जर जाता येता अश्रुपात व्हायला लागला तर त्याचा दर्जा टाकीच्या पाण्यासारखाच होणार. अंत आणि एकांत यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. शब्द जोडण्याचा आटापिटा तेवढ्याचसाठी. आत्तापर्यंतच्या आयुष्यात एकांतवासाच्या भीतीनं मी अनेक मरणं पाहिली आणि त्याच्यावर मात करण्यासाठी अनेक माणसं जोडली. महापालिकेची 27 वर्ष नोकरी केली ती मैफल समजूनच. लेखन, कथाकथन, दौरे, सहली, नाटक, चित्रपटातली लुडबुड, भावसरगम, स्वरयामिनी या संगीत कार्यक्रमांचं निवेदन, ही सगळी उरसफोड माणसांसाठी. सगळ्या चांगल्या चांगल्या माणसांची एकमेकात ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक प्रचंड वाद्यमेळीत राहावा यासाठी खूप आयुष्य उधळलं. अनेक वाद्यवृंद माझ्याभोवती निर्माण झाले. अनेक वाद्यवृंदांनी मला नेमकेपणानं वगळलंही. वाद्यवृंदापेक्षा स्वर महत्त्वाचा. संगीतापेक्षा मी जिथं वादकांवर जास्त भाळलो तिथं सुरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले. त्या फटक्यांनी माझ्या मनाच्या अनेक बासऱ्या पिंजून गेल्या, पण मैफलीचा सूर अबाधित राहिला. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. स्वरांची जखम झालेल्या माणसाची मैफलींची खोडही मेल्याशिवाय कशी जाणार? पण आता वाद्यवृंदात मन रमत नाही. आता एखाद्या आर्त सुराची हाक पुरेशी वाटते. त्या उत्कट स्वराची प्रतीक्षा करण्यात खूप वेळ चांगला जातो. तो सूर कसा असेल याचं रूप स्पष्ट नाही. तो कोणत्या दिशेने येईल, कोणत्या वेळेला? मुलतानी, मारवा, पुरिया, यमन, जयजयवंती, मालकुंस यापैकी कोणत्या रागाचं आणि वेळेचं बोट धरून येईल? तो स्वर मला पेलेल? षड्ज पंचमातून गंधाराचा साक्षात्कार होईल? उत्तर मिळणं अशक्य आहे. मग तोपर्यंत करायचं काय? हेच करायचं. मैफलीचा शोध घेत आणि त्यातलं मनाला भिडेल ते मित्रांनो तुमच्या समोर ठेवायचं. खरं तर कुणी काही सांगावं याची तुम्हाला गरज नाही. तरीही सगळे लेखक लिहित राहिले. वास्तविक ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम यांच्यानंतर कुणीही काहीही सांगितलं नसतं तरी चाललं असतं. दासबोधासारखा महान ग्रंथ करमणूक करणारा ग्रंथ नव्हे. माणसाच्या वृत्तीतली एकही छटा तिथं निसटलेली नाही. मुंबईच्या शेअर बाजारात मध्यभागी बसून समर्थांनी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात. खरं तर दासबोधानंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असतं. आणि तरी इतकी पुस्तकं निघतात कारण अहंकार. मलाही जग समजलंय हे सांगायचा अट्टाहास. मी स्वतः तरी एवढं लेखन का केलं? मनाचे श्लोक वाचून गप्प बसायला हवं होतं.